काय प्रतिक्रिया तुमची पहिली? प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. मी त्यांना जाऊन भेटेल, भेटायचं होतं भेटणार. पण तुमच्यावर कुठला दबाव होता का? नेमका तुम्ही प्रवेश का केलेला आहे? तुमचे जे आरोप होते त्याला काय मी उत्तर? वेळोवेळी आपल्या सर्व माध्यमांना सांगितलेलं आहे. बोलू का? त्या सर्वांचे माझे सर्व असंख्य कार्यकर्ते आहेत. त्या सर्वांचं राजकीय भवितव्य बघता सर्वांच्या इच्छेचा आदर करून प्रवेश केला. सर तुम्ही जसं म्हणालात की धरणांच्या संदर्भातली कामं आहेत, शेतीची कामं आहेत, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी तुमचं स्वतः बोलणं झालं होतं का? आणि त्या बोलण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी नेमकं तुम्हाला काय आश्वासन दिलं? निश्चितपणे जी निवडणुकीच्या वेळेस जी काही आमच्याकडचं जी काही विकास कामांचा विषय होता धरणामधलं गाळ काढण्याचं काम केलेले आहे आणि इतर कामं प्रगतीपथावर आता तर मीच पक्षात असल्यामुळे अजून पाठपुरावा करायला मला जास्त योग्य त्या ठिकाणी भूमिका राहील. आता तुमचा प्रवेश झाला निश्चितपणे पक्षात असताना मी माझी पार पाडली परंतु त्याची मोठी किंमत माझ्या मतदारसंघाला चुकवली जाते. सत्ता गेल्यानंतर निश्चितपणे कुठेतरी विकास कामांना थोडासा ब्रेक आणि बऱ्याचशा कार्यकर्त्यांची जी भावना होती आणि या सर्वांच्या भावनेचा आदर ठेवून सुद्धा देखील मतदारसंघामध्ये निधी कमी पडू नये ही देखील या मागचं एक मोठं कारण आहे. कुठला दबाव माझ्यावर कोणाचा नव्हता, कुठल्याही चौकशी वगैरे कुठलीही नव्हती पण या कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावनेचा आदर राखत मी आज पाऊल उचलले. पण राहुरीमध्ये तुम्हाला एक पाऊल मागे घेतल्यानंतर कार्यकर्ते काहीसे नाराज होतात, त्यांचं हे म्हणणं होतं का नेमकं? नाही तर कसं आहे त्यावेळेसची ती निवडणुकीच्या वेळेची सगळी भूमिका असते, काही समंजसपणाचे निर्णय घ्यावे लागतात. कार्यकर्ते त्यावेळेस नाराज होते पण आता तुम्हाला काही दिसत असेल. काल तुम्ही आता सुद्धा सगळ्यांनी भेटला जयंत पाटील यांची आता पहिली प्रतिक्रिया समोर येते. त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा तुमच्याशी संपर्क होत नाहीये आणि तुमच्या पक्षप्रवेशाबद्दल देखील त्यांना कल्पना नाही. माझी गेल्या काही दिवसामध्ये त्यांच्याशी काही बोलणं माझं शेवटचं बोलणं राजकीय विषयासंदर्भात ते राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस आसपास झाला असावं. त्यानंतर राजकीय विषयावर मी त्यांच्याशी काय चर्चा केली. काल प्रवेश झाला. आता तुमचे मामा जयंत पाटील यांचा सुद्धा प्रवेश अनेक दिवसापासून जयंत पाटील जे आहेत ते भाजपमध्ये येतील अशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात पाहायला मिळत होती. ते सुद्धा येतील का? तुम्ही आलात का? नाही त्यांच्या माझ्या प्रवेशाचा आणि त्यांच्या राजकीय समीकरणाचा काही संबंध नाही. आम्ही जरी नातेवाईक असलो ते माझे मामा असले मी त्यांचे भाचे असलो देखील आमच्या दोघांच्याही मतदारसंघाची राजकीय समीकरण ही वेगळी आहेत. त्यांच्या राजकीय उंची त्यांची राजकीय उंची खूप मोठी आहे, राजकीय अनुभव खूप मोठा आहे. त्यामुळे माझ्या प्रवेशाचा त्यांच्या पुढच्या राजकीय दिशेशी अर्थार्थी कुठला संबंध हा अजिबात नाही. तुम्हाला पुढे पाठवलं ते मागून येतील भाजपात असं काही विषय नाही. सर एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र बैठका झाल्या असल्याची माहिती आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः होता. हे तथ्य काय आहे नेमकं? मी एका बैठकीला फक्त होतो. एकाच बैठकीला होतो त्यावेळेस काही विलिनीकरणासंदर्भातल्या चर्चा होतात. त्या बैठकीला फक्त मी होतो. अजित पवार स्वतः होते त्या बैठकीला? हा दादा स्वतः बैठकीला होते. जयंत पाटील साहेबांच्या घरी दादा एकटेच होते. राज्यात जी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आली त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. त्यांचं म्हणणं आता अहिल्यानगरमध्ये राम शिंदे सोडले सर्व आमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते आहेत. काय बोलाय? मी काल भेटलेलो आहे. माझ्या काय भावना आहेत मी ताईंच्या कानावर घातल्या आणि त्यांच्या सदिच्छा माझ्याबरोबर असतील. शरद पवार साहेबांची काय प्रतिक्रिया असते? नाराज असं बोललं जात आहे, काय फोन वगैरे झाला तुमचा? मी अवश्य भेटेल त्यांना. माझ्याकडे त्या प्रतिक्रिया मला माहित नाही काय गोष्टी पण मला नाही भेटता आलं. जयंत पाटील साहेबांनाही नाही भेटता आलं. सुप्रियाताईंची माझी चर्चा झाली, रोहित पवारांची माझी फोनवरती चर्चा झाली.
क्या कहेंगे आप? हिंदी घेऊ दे मला. भाजपा में आपने आप जुड़े हैं क्या? अरे डिस्टन्स ठेवा. क्या कहना चाहेंगे आज आज आपने पक्ष में प्रवेश किया है क्या कहना मेरे सभी जो पार्टी वर्कर है जो मेरे कॉन्स्टिट्यूंसी से है उन सभी की इच्छा थी कि अभी हम लोग सत्ता पार्टी की ओर जाए. काफी दिनों से इनकी इच्छा थी. तो सभी के विचार सभी कार्यकर्ताओं से विचार विनिमय करने के बाद हम सभी ने अभी भारतीय जनता पक्ष में प्रवेश किया है. आगे चल के जो पार्टी हम लोग हमारे ऊपर जो जिम्मेदारी आएगी वो अच्छी तरह से हम संभालेंगे और इससे मेरी कॉन्स्टिट्यूंसी में भी काफी विकास होगा, ये मेरी उम्मीद है. साथ ही सुप्रिया ताई ने भी आपको बधाइयाँ दी, शुभकामनाएं दी, कैसे देखते हैं कि इससे और विचारधारा को कैसे आगे लेकर चलने वाले हैं आप? देखिए, जिस पार्टी में हर पार्टी में मैं जिस पार्टी में भी आया हूँ और जिस पार्टी में था शायद विचारधाराएं अलग होगी, लेकिन मेरी सबसे जो यहाँ पे प्रवेश करने की जो एक ये थी तो मेरी कॉन्स्टिट्यूंसी का जो विकास था इसलिए मैं यही पार्टी में आया हूँ. तो हर पार्टी में अलग अलग कुछ चीज़ें होती है, कुछ मुझे पसंद आएगी कुछ नहीं आएगी, लेकिन अभी मैं पार्टी में हूँ तो इससे मेरी कॉन्स्टिट्यूंसी में कैसे काम होंगे, मेरे कार्यकर्ताओं के भी कैसे काम होंगे, ये मेरी पहली प्रायोरिटी है. साथ ही क्या उम्मीद कर सकते हैं और भी आपकी पार्टी से जुड़े हुए लोग अब भाजपा में नहीं, इसके बारे में मैं कुछ नहीं कहूँगा. मैं तो सिर्फ ये मेरा अकेले का और मेरे कार्यकर्ताओं का प्रवेश है. ऑपोजिशन आपके ऊपर आरोप कर रहा है कि आपके मामा की और आपके ऊपर ईडी की नजर थी, इसकी वजह से आप बीजेपी में जा रहे हैं. किस तरह से आरोप कर रहे हैं? नहीं, इसमें ये एकदम बेबुनियाद आरोप है. मेरी जो ईडी की इंक्वायरी थी, जो केस चल रही थी, वो खत्म हो गई है. 1 साल पहले ही जो EOW है, इकोनॉमिक ऑफेंस विंग, उन्होंने इसमें क्लीन चिट दी थी. वो कोर्ट ने 2-3 महीने पहले एक्सेप्ट कर ली थी और सिर्फ जो टेक्निकल कुछ चीज़ें थी वो 1 महीने पहले खत्म हो गई और ना तो केसेस क्लोज नाउ. सो इससे कुछ संबंध बिल्कुल जोड़ने की कुछ ज़रूरत नहीं है और मेरे ऊपर दूसरा कोई भी केस दर्ज नहीं है इस देश में. तो ऐसी कौन सी इंक्वायरी भी मेरी चल नहीं रही है. तो इसका इस चीज़ से कुछ जोड़ना बराबर उचित नहीं है. थैंक यू सर.